पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच बुलेट दुचाकीवरून विधान भवनात एंट्री केली। त्यांच्यासोबत भाजपचे इतर काही नेतेही अशी कृती करताना आपल्याला दिसले। आज भाजप इंधन बचतीचा संदेश देत असला तरी काही दशकांपूर्वी भाजपच्याच एका महान नेत्याने इंधन दरवाढी विरुद्ध अनोखं आंदोलन केलं होतं। भाजपच्या या नेत्याने थेट बैलगाडीतून संसदेत एंट्री घेतली होती आणि हे नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी। नेमका काय होता अटल बिहारी वाजपेयींचा बैलगाडीचा किस्सा ते सांगतेय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। तारीख होती 12 नोव्हेंबर 1973। देशात राजकीय वातावरण तापलेलं होतं। एका बाजूला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या तर दुसऱ्या बाजूला जनसंघाचे धडाडीचे नेते अटल बिहारी वाजपेयी। जगात तेल पुरवठा करणाऱ्या ओपेक देशांच्या संघटनेने जागतिक तेल पुरवठ्याला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद जगभर उमटले। साहजिकच या निर्णयाचा थेट परिणाम भारतावरही झाला, कारण आपल्याकडचं बहुतांश इंधन हे मध्य पूर्वेतल्या देशातून येतं। तिथून होणारा पुरवठा अचानकच कमी झाल्यामुळे भारतासमोर इंधनाचं एक मोठं संकट उभं राहिलं। इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तेलांच्या किमती जवळपास 80% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। या विरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं। सरकार विरोधी जनमत तयार करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांसाठी ही एक आयतीच संधी चालून आली होती। नोव्हेंबर 1973 मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं। इंधनाच्या वाढत्या किमतींवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एक जबरदस्त प्लॅन तयार केला। हा विरोध फक्त भाषणातून न करता तो सगळ्यांना दिसेल अशा प्रतिकात्मक पद्धतीनं करायचं ठरलं। यातूनच भन्नाट कल्पना पुढे आली। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी आपल्या 2 सहकाऱ्यांसह चक्क बैलगाडीत बसून संसदेत पोहोचले। त्यांच्यासोबत इतर काही खासदार सायकलवरून आले होते। विरोधाची ही हटके पद्धत पाहून त्यावेळी सगळेच अवाक झाले। या आंदोलनाची चर्चा फक्त भारतातच नाही तर जगभर झाली। प्रसिद्ध अशा न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा या घटनेची दखल घेत विशेष बातमी छापली होती। आज 50 वर्ष उलटूनही जेव्हा जेव्हा पेट्रोलचे भाव वाढतात तेव्हा वाजपेयींच्या या बैलगाडी आंदोलनाची आठवण नक्की काढली जाते। विशेष म्हणजे त्या काळचे सत्ताधारी आज विरोधक आहेत आणि तेव्हाचे विरोधक आज सत्तेत आहेत। त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देऊन आजही राजकीय टोलेबाजी सुरूच असते। या व्यतिरिक्त इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यातलं जे नातं आहे ते लोकशाहीतल्या सुसंस्कृत राजकारणाचं एक उत्तम उदाहरण होतं। एकदा एका डिनरच्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी अटलजींना विचारलं की अटलजी, तुम्ही माझ्यावर इतकी टीका का करता? मी काही एवढी वाईट आहे का? त्यावर अटलजी हसून म्हणाले, नाही, तुम्ही वाईट नाही, पण तुमची धोरणं देशासाठी घातक आहेत। पुढे जेवणाच्या वेळी जेव्हा इंदिराजींनी स्वतः त्यांना काही पदार्थ आग्रह करून वाढायला सुरुवात केली तेव्हा अटलजी मिश्किलपणे म्हणाले, तुमचं जेवण गोड आहे पण तुमची सत्ता कडू आहे। हे ऐकून इंदिराजींनाही हसू आवरलं नाही। शिवाय 1971च्या बांगलादेश युद्धात भारतानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत इंदिरा गांधींचं कौतुक करताना त्यांना साक्षात दुर्गा म्हटलं होतं। आजच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची तोंडही पाहत नाहीत, पण त्या काळात इंदिरा गांधींनी भारताची बाजू मांडायला खुद्द अटल बिहारींना संयुक्त राष्ट्र परिषदेत पाठवलं होतं, कारण भारताची बाजू मांडण्यासाठी त्यांना एक प्रबळ वक्ता हवा होता। तेव्हा त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांऐवजी विरोधी पक्षातल्या अटल बिहारी वाजपेयींची निवड केली, कारण इंदिरा गांधींना माहिती होतं अटलजी जेव्हा भारताची बाजू मांडतील तेव्हा ती पक्षाची नाही तर देशाची बाजू असेल। आणीबाणीच्या काळात अटलजींना तुरुंगात टाकलं गेलं, त्यामुळे त्यांच्यात वैयक्तिक दुरावा येणं स्वाभाविक होतं। पण 1977 मध्ये जेव्हा मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये अटलजी राष्ट्रमंत्री झाले तेव्हा ते पहिल्यांदा अधिकृत दौऱ्यावर जाणार होते। त्यावेळी इंदिराजींनी त्यांना शुभेच्छांचा निरोप पाठवला होता। शिवाय आणीबाणीच्या काळात अटलजी जेव्हा तुरुंगातही होते तेव्हा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदिरा गांधींनी त्यांना एक गुप्त पत्र लिहिलं होतं। राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर शत्रू असूनही त्या पत्रात त्यांनी अटलजींना त्यांच्या आवडत्या लेखकाची पुस्तकं आणि औषधं पोहोचवण्याची व्यवस्था केली होती। नंतर अटलजींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणं हे इंदिराजींकडून शिकावं। राजकीय लढाई एका बाजूला आणि देशाचं प्रतिनिधित्व दुसऱ्या बाजूला, हा समजूतदारपणा दोघांनीही त्यावेळी जपला। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। त्यावेळी अटलजींच्या जीवाला धोका असू शकतो अशी गुप्तचर माहिती मिळाली होती। असं म्हटलं जातं की आपल्या हत्येच्या काहीच आठवडे आधी इंदिराजींनी अटलजींना फोन करून त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना बाहेर पडताना काळजी घ्या असं आवर्जून सांगितलं होतं। काळ बदलला, खुर्च्या बदलल्या आणि घोषणाही बदलल्या, पण प्रश्न मात्र आजही तोच आहे,
महागाई. तसं तर काल जे बैलगाडीवर होते ते आज सत्तेत आहेत आणि जे सत्तेत होते ते आज आंदोलनात आहेत. अटल बिहारी वाजपेयींनी बैलगाडीतून संसदेत शिरून जो पायंडा मांडला तो आजच्या नेत्यांसाठी एक आरसा आहे. कारण राजकारण फक्त एसी केबिनमधल्या भाषणांनी चालत नाही, तर ते रस्त्यावरच्या संघर्षातून उभं राहतं, नाही का? बाकी अटलजींच्या त्या कृतीबद्दल तुमचं काय मत? तुम्हाला अटलजींचा आणि इंदिरा गांधींचा हा किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी पाहत रहा लगाव बत्ती.